गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित राहिलेल्या सोसायटी धारकांसाठी भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील सोसायटी धारक नागरिकांना हक्काच्या पाण्यासाठी जो कोणी पाणी देणार त्याला आम्ही आमदार करणार या जल अभियान मोहिमेस प्रारंभ झाला। अभिनव कॉलेज परिसरातील प्रतीक व मल्हार सोसायटी यांना भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी जल अभियानामागील उद्देश स्पष्ट केला। गेल्या अनेक वर्षांपासून नरे गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत। या भागातील अनेक सोसायट्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊनही लोकांना मूलभूत सुविधाही नाहीत। 15 वर्षे लोकप्रतिनिधी या भागातून निवडून येत आहेत। यांनी केले तरी काय? तुमच्या समस्या सोडवणारा नेता आमदार झाला पाहिजे। आता वेळ आली आहे तुमच्या हक्काच्या पाण्यासाठी जो पाणी देणार त्यालाच आपण मते देऊन आमदार करणार हा निर्धार करूयात। पुन्हा निवडणुका झाल्या की कोणी लक्ष देणार नाही। हीच ती वेळ तुमच्या हक्काच्या पाण्यासाठी नेत्यांना जमिनीवर आणून आपल्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडवून घेऊया। कोणत्याही अडचणीसाठी मी तुमच्यासोबत असणार आहे असा शब्द मोरे यांनी यावेळी सोसायटी धारकांना दिला आहे। नाही, आजपासून या संपूर्ण नरे परिसरामध्ये आम्ही एक जल अभियान मोहीम चालू केली आणि या जल अभियान मोहिमेअंतर्गत जो कोणी उमेदवार जो विधानसभेला आज इच्छुक आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, जो आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावेल त्यालाच आम्ही आमदारकी म्हणजेच विधानसभेला आम्ही मतदान करणार असा दृढ निश्चय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातोय आणि नागरिकांना या गोष्टी पटवून देतोय। कारण पटवण्यासारखं फार काही नाहीच आहे, कारण लाख रुपये, 1.5-2 लाख रुपये काही सोसायट्यांना दर महिन्याला मोजावे लागतात फक्त पाणी विकत घेण्यासाठी। आणि शोकांतिका ही आहे की घरातला कचरा टाकण्यासाठी सुद्धा पैसे मोजायचे आणि या उपर मालमत्ता कराची अडचण आहे। मालमत्ता कर वेळेत नाही भरला तर तिथून नोटिसा येतात। घर जप्तीचं मध्ये शास्ती करायचं तुम्हाला सर्वांना कल्पना आहे या सगळ्या गोष्टी। या सगळ्या गोष्टींमध्ये उद्विग्न होऊन आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पाण्या रिलेटेड सगळ्यात जास्त सर्वांनाच गरज आहे, पण जास्त करून महिला त्याच्यामध्ये सहभागी असतात। तर ह्या सगळ्या अडचणी त्या समोर जाऊन लोकांमध्ये मांडून आम्ही त्या लोकांचं मनपरिवर्तन करतोय आणि उमेदवारांनाही आम्ही स्ट्रेट इशारा देतोय की जो आम्हाला हा प्रश्न सोडवून देईल त्याच व्यक्तीला आम्ही मतदान करणार, अन्यथा आम्ही मतदानावरती बहिष्कार घालणार। यावेळी सोसायटी धारक यांच्या वतीने मोहन आंबासे यांनी भूपेंद्र मोरे यांचा सत्कार केला। यावेळी नागरिकांनी मोरे यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला। पाणी नाही, रस्त्याची वानवा, कचरा उचलला जात नाही। नागरिकांसाठी स्वारगेट ते अभिनव कॉलेज अशी पीएमपीएल बस सेवा सुरू करण्यात यावी अशा मागण्या यावेळेस करण्यात आल्या। सर्व सोसायटी धारकांनी भूपेंद्र मोरे यांच्या जल अभियानास पाठिंबा दिला। यावेळी सोसायटी धारक, नागरिक, पत्रकार व महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। प्रतीक रेसिडेन्सीमध्ये राहते। माननीय भूपेंद्र मोरे सर यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ते आमचा पाण्याचा, रस्त्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न सोडवतील आणि ते सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे। तर तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा एवढीच त्यांना विनंती।